10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा भारतामध्ये येणार. भारतामध्ये प्लास्टिकच्या चलनाचा नवा प्रयोग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची आणि चर्चेतील बातमी जाणून घेणार आहोत. भविष्यामध्ये तुमच्या हातामध्ये 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा या कागदी नोटा नसून प्लास्टिकच्या नोटा असणार आहेत. तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नसेल, कारण केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून प्लास्टिक नोटांचा प्रायोगिक उपक्रम सुरू करण्याची माहिती संसदेमध्ये देण्यात आलेली आहे. मात्र या बातमीसोबतच सोशल मीडियावर अनेक अफवा सुद्धा पसरत आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्लास्टिक नोटा नेमक्या काय आहेत, त्या कधी येऊ शकतात, सध्याच्या कागदी नोटा बंद होणार आहेत का, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांवर याचा काय परिणाम होईल आणि या बदलामागचं कारण काय असणार आहे. चला सविस्तर माहिती बघूयात. लोकसभेतील लेखी उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानुसार 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या प्लास्टिक नोटांचा प्रायोगिक वापर करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. मात्र हा फक्त पायलट प्रोजेक्ट आहे. याचा सर्वात महत्त्वाचा अर्थ असा की सध्या वापरात असलेल्या कागदी नोटा तात्काळ बंद होणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आता प्रश्न पडतो की प्लास्टिक नोटांची गरज का भासली. तज्ज्ञांच्या मते प्लास्टिक नोटा कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ असतात. त्या लवकर फाटत नाहीत, पाण्याचा परिणाम कमी होतो आणि बनावट नोटा तयार करणे अधिक कठीण होते. त्यामुळे चलन अधिक सुरक्षित बनू शकते. अनेक देशांमध्ये अशा प्रकारच्या नोटा आधीपासूनच वापरल्या जात आहे आणि त्यांचा अनुभव सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. भारतात हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यामध्ये इतर मूल्यांच्या नोटाबाबतही सरकार आणि रिझर्व्ह बँक निर्णय घेऊ शकतात. मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. मला सांगत आहे की ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांसारख्या 60हून अधिक देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा आधीपासूनच वापरल्या जात आहेत, कारण कागदी नोटा लवकर मळतात आणि लवकर खराब होतात. त्यांच्या तुलनेत प्लास्टिकच्या नोटा तब्बल 4 पट अधिक काळ टिकतात. एवढेच नाही तर त्या पाण्याने धुतल्याही जाऊ शकतात. याचे अनेक फायद्यांमुळे 2012 मध्ये भारतातही प्लास्टिकच्या नोटा छापण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र चाचण्यादरम्यान सर्वात मोठी अडचण अशी समोर आली होती की त्यावेळी भारतातील ATM मशीन प्लास्टिकच्या नोटा व्यवस्थित हाताळू शकत नव्हत्या. त्यामुळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. आता मात्र 2026 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा प्लास्टिकच्या नोटा सुरू करण्याच्या शक्यतेचा विचार करत असल्याची चर्चा आहे. भविष्यामध्ये या नोटा भारतात चलनात येऊ शकतात. तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भारतात प्लास्टिकच्या नोटा सुरू हव्यात का?